नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 म्हणजेच इतिहास द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका आता आपण पाहूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. मध्याश्म युगातील मानवाने माणसाळवलेला पहिला टिंबटिंब होय। उत्तर, कुत्रा प्राणी होय। 2. टिंबटिंब हा हत्तीचा पूर्वज आकाराने प्रचंड होता। मॅमोथ। ब. जोड्या लावा। अ गट ब गट। राजस्थान बागोर, मध्य प्रदेश भीमबेटका। पुढील प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा। कोणतेही 2. अश्मयुग म्हणजे काय? उत्तर, ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात त्या काळाला अश्मयुग असे म्हणतात। 2. नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर, शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे। 3. आघात तंत्र कशाला म्हणतात? उत्तर, एक गोटा दुसऱ्या गोटावर आपटून दगडाचे छिलके काढणे या तंत्राला आघात तंत्र असे म्हणतात। 4. मॅमोथ सारखे महाकाय प्राणी का नष्ट झाले? उत्तर, मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार व पर्यावरणातील बदल यामुळे मध्याश्म युगापर्यंत मॅमोथ सारखे महाकाय प्राणी नष्ट झाले। पुढील प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 1. बुद्धिमान मानवाने दगडी हातारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली? उत्तर, बुद्धिमान मानवाने दगडी हातारे तयार करण्याच्या तंत्रात पुढील प्रकारे क्रांती केली। त्यातील पहिला मुद्दा, त्याने दगडापासून लांब व पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले। 2. या लांब पात्यापासून त्याने सुरी, तासणी, टोचा, छिन्नी यांसारखी विविध प्रकारची हत्यारे बनवली। 3. गारगोटीच्या वर्गातील दुर्मिळ दगड, हस्तिदंत यांसारख्या वस्तूचा उपयोग तो हत्यारे बनवण्यासाठी करू लागला। विद्यार्थ्यांनी व्यवस्थित उत्तर वाचन करायचं आहे। व्हिडिओ स्टॉप करून उत्तर लिहून घ्यावे किंवा स्क्रीनशॉट काढा। आता पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी 2024-25 या ऑप्शनमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत। पुढील प्रश्न, आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला? उत्तर, दगडाचे छिलके काढून हत्यारे बनवण्यासाठी पुराश्म युगातील मानवाने आघात तंत्राचा वापर केला। 2. या तंत्राचा वापर करून त्याने दगडाच्या एकाच बाजूला धार केलेली तोड हत्यारे तयार केली। 3. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी ताठ कण्याच्या मानवाने सांबर शिंगांसारख्या वस्तूचा घन तयार करून आघात तंत्राच्या साहाय्याने वेगवेगळी हत्यारे बनवली। पुढील प्रश्न, खालील विधानांची कारणे लिहा। कोणतीही 1. माणसाच्या कायमस्वरूपी गाव वसाहती निर्माण झाल्या। उत्तर, नवाश्म युगातील मानव शेती करू लागल्यामुळे त्यांना अन्नासाठी भटकंती करण्याची गरज राहिली नाही। 2. शेतीच्या कामाच्या स्वरूपामुळे त्यांना एके ठिकाणीच राहणे आवश्यक झाले, त्यामुळे नवाश्म युगात माणसाच्या कायमस्वरूपी गाव वसाहती निर्माण झाल्या। दोन, मध्याश्म युगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता। उत्तर, मध्याश्म युगात सर्वत्र पर्यावरणात बदल होऊ लागला होता। अतिशीत हवामानात बदल होऊन ते उबदार होऊ लागले होते। 3. या बदलामुळे मोठे प्राणी नष्ट होऊ लागल्यामुळे मानव मासेमारी व छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर भर देऊ लागला। या कारणांमुळे मध्याश्म युगात मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता। अशा प्रकारे आपण इयत्ता 5वी विषय परिसर भाग 2 म्हणजेच इतिहास विषयाची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील।